बसा. आज आज आम्ही बनवून देणार आणि तुम्ही फक्त खायचं. आणि ते माझ्या चुकीमुळे ह्याच्या पुढचे जेवढे तुम्ही आता व्हिडिओज बघितले त्याच्या पुढचं सर्व डिलीट झालं. नमस्ते सर्वांना. तर इथे बघा PVC पॅनल आपल्या पाठी फिटिंग करायचं काम सुरू झालेलं आहे. तर मटेरियल बघा. आणि काम करताना आपल्याला कसं सर्व स्पेस पाहिजे म्हणून आपण सर्व आपला जो बेडसुद्धा आहे तो बाहेर घेतलेला आहे. त्याच्यावरची आपलं मॅट्रेस आणि सर्वच बाहेर घेतलं त्या गोल्डन रूमचं. इकडे सर्व साहित्य ठेवलं आहे. आणि सध्या आता तुम्ही गोल्डन रूम बघू शकता. हे आपल्याला फॅनसुद्धा काढायला लागतील आणि झुंबरसुद्धा काढायला लागेल. आणि अजून एक सांगायचं आहे की आज काम करायला ॲक्च्युली काम काल सांगितलं होतं ते आज आले तर आले. पण एक तुम्हाला सांगायचं की उद्या आमची गोल्डन रूम आणि सिल्वर रूम दोन्ही बुकिंग आहे. तर त्यांना सांगितलं आहे जेवढं होऊ शकतं तेवढं रातभरमध्ये हा रूम पाठचा रूम दोन्ही जमलं तर किंवा कमीत कमी हा रूम. नंतर बघा आज काम करायला घेणार आणि आपले सतत 6 दिवस बुकिंग आहेत. तर हा काम आता समजा आज कंप्लीट नाही झाला तर त्यानंतर त्याला कंप्लीट करायला लागेल. आणि तेच मी सांगतो आहे की जरी आपण काम करायचं ठरवलं पहिली तर ही गोष्ट पाहिजे, आपण रेडी पाहिजे. तिसरी गोष्ट कामगारसुद्धा भेटायला पाहिजे. ते भेटले की ते पण फ्री पाहिजे त्या काम करायला. आता इथे बघा आपण चांगल्या कंपनीचे गोल्डन PVC पॅनल्स आणलेले आहेत. आणि तुम्हाला ह्याचा कलर आहे ते तुम्हाला लावल्यानंतर दाखवेल. हे त्याच्या वरचा भाग आहे, ह्याच्या खालचा भाग आपल्याला दिसणार आहे. तर किती पॅनल्स लागलेत बघा आपल्याला. त्यासोबत जे मटेरियल लागते ते. कामाची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजे आता येणाऱ्या आपल्या जे बुकिंग करतील गेस्ट येतील त्यांना PVC पॅनल लावलेले असतील गोल्डन रूम आणि सिल्वर रूममध्ये दोघांमध्ये. म्हणजे जी हीट ज्या प्रमाणात हीट व्हायची त्या हीटचं पर्सेंटेज 50% ड्रॉप होईल. म्हणजे जिकडे AC घ्यायची गरज लागत होती तिकडे पण AC घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही इकडे आलात की हवा बघा किती आहे. मला ह्याच्या वाऱ्याचा आवाज येतच असेल. आणि एवढी हवा असल्यामुळे कसं एकदम कूलिंग वाटतं, एकदम चांगलं वाटतं. आणि अजून एक दाखवायचं इकडचं वायफाय बघा. वायफाय काढून नेलेला आहे काल. मी बोललो ना मेंटेनन्स काम असतोच. तो वायफाय तर नवीन लावला होता म्हणजे त्याला अजून प्रॉपरली यूज करून 2-3 महिनेसुद्धा नाही झालेले. ते मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट असल्यामुळे ते वायफाय काढून नेलं आहे. ते आज किंवा उद्यापर्यंत लावतील म्हणजे परत वरती नेटवर्कचा इश्यू होणार नाही वायफायच्या. आता तुम्हाला बघा थोडंफार वरतून आवाज येत असेल ना. तर वरती आपलं काम सुरू आहे. आणि आपण फ्रीजमध्ये त्यांना थंड पाणी हवं म्हणून आपण फ्रीजमध्ये पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. कुठे आहे हे बघा इकडे. हे मी तुम्हाला का दाखवलं, समजा तुम्ही गेस्ट म्हणून वरती बुकिंग करून येत आहे ना आणि जर तुम्हाला थंड पाणी हवं आहे तर तुम्ही सांगितलात की आम्ही आतमध्ये ठेवतो. नाही तर आम्ही थंड पाणी ठेवतच नाही. आता गेली संपली. वर आहे पूर्ण झाली. हा वर आहे वर. आता खरं म्हणजे आजीच्या घरी जातोय पण आपण करणार आहे तिकडे चिकन पार्टी. बरोबर. डोळे बंद होत आहे पूर्ण ऊन येतोय ना डोळ्यावरती. चला रेडी. आजीने कसं 2 महिने गेले. श्रावण महिना गेला, गणपती, नवरात्री, म्हणजे आजीला चिकन मच्छी काहीच खाता आला नाही आहे. हां तर आम्ही काय बोललो, मम्मी बोलली की आता मी नवीन चिकन रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हा सर्वांना. तर मी काय बोललो आपण चिकन घेऊया आजीच्या घरी जाऊया आणि तिकडेच बनवूया म्हणजे ते सुद्धा सर्व खातील ना. होय. हां आणि आपली काजल नाही आली कारण घरी पाहिजे कोणतरी. वर काम चालू आहे. हां आणि आम्ही लवकरच येऊ आणि चिकन घेऊन पण येऊ तुला. ठीक आहे. बघा काय बोलते, चिकन नाही आणला की घरी घेणार नाही. चला जोक्स साईडला ठेवूया. त्या साईडून पुढे बसूया ये. आणि मम्मी बघ हातात ॲपल घेऊनच आली आहे. बस पुढे बघ, पुढची सीट बघ. आता जरा व्यवस्थित वाटेल ना लांब अशी बसायला. पार्टी घेतली आहे ना. बरोबर ना. चल बंद कर. आपण पण कुठे खाल्लंय. आता एवढे गेस्ट आलेत, एवढं व्हेज नॉनव्हेज सर्व बनलं. चिकन थाली नाही बनली, एवढे फिश थाली बनले पण आम्ही जरा सुद्धा खाल्लेलं नाही. फक्त आमच्या गेस्टनी आणि आमच्या बुबूंनी खाल्लं सर्व काय. आम्ही पण तेवढे दिवस तेवढे महिने नाही खाल्लंय. जाऊया. आलो लवकर. और ये जो लेग पीस है ना इसको ऐसा ऐसा कट दो, मतलब मसाला लगेगा ना वैसा.
आणि इकडे एक्स्ट्रा काय घेतलंय, लाल तिखट घेतलाय, एक चिकन मसाला घेतलाय आणि दही. का माहितीये काय, समजा नसेल घरी तर काय करणार, हा बरोबर ना. होय. चल समोरचा रस्ता कसा वाटलं, मस्त ना. मस्त वाटतं. एकदम थंडगार वातावरण आहे बघ, बरोबर ना. आणि माझ्याकडे दाखव, तुला पहिला भीती वाटायची का कारमध्ये? पहिली आता नाही, आता व्यवस्थित चालवतो ना. आता व्यवस्थित समोर बघ, सर्व एकदम मस्त हिरवं गार आहे. चालवायचं सवाल नाही होता. हे घसरगुंडी ना, गावातले रस्ते, गावातले रस्ते वाकडे तिकडे. हे बघ तसे पटकन कोण पण येतं बघ. आता सगळी कापायला झाली तर पिवळी झाली. चला आजीकडे पोचलो. ती चिकनची पिशवी घेतली काय? घेतली. चला चल आरामाती. घसरगुंडी आहे ना. हा कोंबडा बघ, फायटर कोंबडा आहे, मोठा आहे ना एकदम. इकडे पण आहे, चल इकडे दाखव. हे सारवतात ना, 9 दिवस सारवतात, रोज 1 दिवस. रस्ते डेंजर आहे, चल नको. हा हे थोडंसं हे दे, हात दे. हे रस्ते डेंजर आहेत. थोड्यासाठी गडबड डोकं इकडे. हे बघा कसं खाली आहे. चला म्युझिक दिली आहे सर्व इकडे. आजीकडे पण सारवलेलं आहे. नवरात्रीचे 9 असं आहे ना. 9 दिवस सारवायचं. हा व्यवस्थित धुव. तरी आपल्याला 2 पाण्याने धुवायला लागेल ना त्याला. 3 पाण्याने चांगला धुवायला लागतो. अजून एक पाणी घे. मोठा टोप नाही ना. टोप आहे, बनवायचा आहे. आता तुमच्याकडे 2च आहेत ना, 3 आहेत. कोण मांजर ना 3. हा जायचा आहे आता. हा पण ही बघा टिक्कू, टिकू आणि ही मनू. आणि इकडे आपण चुलीवरती बनवणार आहे आता. चूल हा इस्तव आहे. हां तर लाकडं पण आहेत आपल्याकडे व्यवस्थित. बसा, आज आम्ही बनवून देणार आणि तुम्ही फक्त खायचं. हा काय अरे बा दिवा त्याला चांगला नाही, काय खाव होत नाही. जरा असं इकडे कसं का आजी तुमची लादी पण थंड आहे. लादी थंड असल्यामुळे मग सर्दी खोकला चालू. माझी बरी ना बाळका झाली आहे. कंबर ना जीव वर येत आहे, असं चाललंय. म्हणजे कंबर पकडलीच आहे तुमची ना महिनाभर. 3-4 महिना महिना काय? वर्ष झाला तर. मागे ते गणपती गेला. कसं पाहिजे, तिखट पाहिजे का झणझणीत कडच पाहिजे? आहे आज जरी. तिखट आहे ना, मग थोडा टाक. बघा बस बस. हळद टाक. आणि आपल्याला मॅरिनेट करून 10 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत कांदे कापायला होईल ना. हो तोपर्यंत कांदे बिंदे कापते. बस बस हळद. हळद. आणि हा गरम आणि मसाला, पाहुणे वेटिंग वर आहे. मीठ मीठ पण टाकायचं. मॅरिनेट करून डायरेक्ट तळायचं आहे ना, मग आपल्याला तो चिकन मसाला पण टाकायला लागेल आताच. हो तेच बोललो. चिकन मसाला आपण इकडे आणलेला आहे. चिकन मसाला पण टाकूया. आणि मीठ आणि चिकन मसाला टाकला की झालं. मीठ बघा. बघा एवढं. हा टाक. बस ना.
आता तुम्ही म्हणाल हे काय झालं, रेसिपी दाखवणार होते तर फक्त फोटोज दाखवले. जे मी टायटल दिलं आहे तेच झालं की फाईल ट्रान्सफर करत होतो मी कॅमेरा टू आपल्या लॅपटॉपमध्ये, आणि ते माझ्याच चुकीमुळे ह्याच्या पुढचे जेवढे तुम्ही आता व्हिडिओज बघितले त्याच्या पुढचं सर्व डिलीट झालं. रेसिपी डिलीट झाली, ती फ्राय बी करताना डिलीट झाली. नशीब मी मोबाईलमध्ये बघा एक उभा व्हिडिओ तुम्हाला दाखवला तो काढला होता आणि फोटो काढले होते म्हणून तुम्हाला दाखवता आले. आणि बाकीचे काजल वरती 11पर्यंत काम सुरू होता इकडे, बरोबर? तेच रात्री 11पर्यंत मी पण थोडी हेल्प फार करत होतो, सर्व प्रोसिजर दाखवत होते कसं केलं, ते सुद्धा डिलीट झालं सर्व. आता फ्रेश म्हणजे या मॉर्निंगपासून. आणि आता आपल्या गेस्टचं चेक इन आहे. आता त्यांची गाडी लेट असल्यामुळे 12:30 होतील त्यांना. आणि तुम्हा सर्वांना दाखवतो. काजल ये जरा इकडे. गोल्डन रूम पुसून झालं? हां, जातो गोल्डन रूममध्ये एंटर कर. आणि आता आपलं गोल्डन रूमचं PVC पॅनलचं काम झालेलं आहे. आणि आता कसं दिसतंय बघा. लाईट लाव जरा, झुंबर लाव. इकडे लाईट लागलेली आहे. आणि आता पाठी जाऊन मी झुंबर लावून दाखवतो तुम्हाला. आणि इकडे हे बघा कसं वाटतंय काजल? मस्त. आता अजून एकदम रॉयल फील येते त्याच्यात. आता हा रूम तर एकदमच बेस्ट झालं बघा, म्हणजे कायच्या काय एकदमच मस्त झालं. आणि जर तुम्ही या अँगलनी बघताय वरती बघा एकदम छान वाटतंय. त्यासोबतच इकडून हा अँगल तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटेल. खूप सुंदर दिसतंय, मस्त वाटतंय ना? आणि इथे बघा काकी सर्व साफसफाई करते, पण इथे काम झालेलं नाही आहे कारण आत्ताच बुकिंग. आता जस्ट 1 तासानंतर गेस्ट आपले येतील. आणि ते काम त्या साईडचं 5 दिवसानंतर होणार आहे स्टार्ट. हा, कारण जशी हे रूम खाली होतील तसं ते सिल्वर रूमचं काम करता येईल, कारण दोन्ही रूम घेतलेत ना त्यांनी. पण तुम्ही पण सांगा हे कसं वाटलं. हा, आणि हा कम्प्लीट लुक आहे, म्हणजे एकदम कम्प्लीट झालं. आता ह्याच्यात म्हणजे जेवढे गरजेप्रमाणे वस्तू पाहिजे होते ना ते सर्व आहे त्याच्यात. एकदम छान वाटतं. काकी तुम्हाला आवडलं हे? मस्त झालं. आता मस्त झालं. आता एसीचं काकी काय म्हणते, जसं इकडे केलं तसं बाजूला पण कर. मी आता काय करणार, काम झालं की इथेच बसून राहणार, खाली हाक माराल तेव्हा येईल. आणि आता जरा सांगा काकी, आपण या टायमिंग वर यायचो, जास्त गरम नाही व्हायचं पण थोडं गरम व्हायचं. आता गार वाटतंय. गरम वाफ मारायची जराशी. आता नाही वाटत, वाफच नाही मारत आहे ना? बिलकुल नाही. हा, आता हे कसं पॅक झालं ना. हो, ते एकदम छान झालं. आणि आतमध्ये येणार नाही. आणि जे व्हिडिओज डिलीट झाले ती रेसिपी आम्ही तुम्हाला परत दाखवू, जी काल बनवली होती ना. हो, अनफॉर्च्युनेटली जरा डिलीट झालेत. आणि अजून एक, जर तुम्ही 5 माणसं 6 माणसं जसे येतात, तुम्ही ना बेड अरेंजमेंट सांगू शकता की इकडे 2 पाहिजे, इकडे 3 पाहिजे का 4 पाहिजे. सिल्वर मध्ये अरेंजमेंट करू ना. ह्या इकडे 5 बेड लागतात आणि सिल्वर मध्ये 4 बेड लागतात कम्फर्टेबल. तर कुठे काय पाहिजे ते अगोदर सांगू शकता. आणि आता कसं ना, ह्याच्यामुळे PVC जे शीट हे जे आम्ही लावलंय ना, ह्याच्यामुळे एसीचा जो कूलिंग आहे रूम मध्ये राहतो जो, ते जास्त व्यवस्थित होणार. हो. ओके, एकदम छान झालेलं आहे. आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आवडलं का. आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आता हे व्हिडिओ बंद करणार मी, एडिट करणार आणि त्यांना पिकअप करायला जाणार मी. बाय बाय. बाय बाय.